वाळवलेली सुकी मासळी कोकणच्या घरोघरी चवीने खाताना आपल्याला पाहायला मिळतात। ती म्हणजे पहिली रेसिपी म्हणजे आंबाड आणि खाडा मिक्स आणि दुसरी रेसिपी म्हणजे हा नुसता खाडा। हे असं हे डोकं आहे ना, तो डोकं आधी काढून टाकायचं, ही शेपटी काढायची आणि त्याचे हे पाय काढून टाकायचे, चाटणी घ्यायची किंवा असं काहीतरी ठोकळा वगैरे घ्यायचा आणि ही अशी ठोकायची। हे बघा, ह्याला असं ठोकायचं। चला, ही बघा, ही आपली आंबाड अशी साफ करून झालेली आहे। किती पटकन पटकन काम होते हे बघा। तुमच्याकडे बोलता बोलता झाले की नाही साफ? आपल्या घरगुती कोळी पद्धतीने तयार केलेला हा आपला मसाला आणि हळद आणि हा गरम मसाला तुकडे करून टाकायचे, म्हणजे कसं ते जरा त्याची चव जरा चांगली येते। आंबाड आणि खाडा हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलंय। हे बघा, हे धुवून आणले, टाकते। ही रेसिपी आहे ना झटपट होणार आहे। झाकण काढते बघ, मस्तपैकी असा वास पसरलाय। कोळी पद्धतीचा झणझणीत असा आंबाड आणि खाड्याचा सुक्का। नमस्कार मित्रांनो, सुकी मच्छी म्हटलं तर कोकणाची खरी ओळख आणि समुद्र किनाऱ्याची अस्सल चव। उन्हात नैसर्गिकरित्या वाळवलेली सुकी मासळी कोकणच्या घरोघरी चवीने खाताना आपल्याला पाहायला मिळतात। अशी ही खमंग स्वाद देणारी आणि पारंपरिक चव असणारी आजही ही सुकी मच्छी आपलंस करून जाते। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। माझ्या या बोलण्यात ना तुम्हाला समजलं सुद्धा असेल की आज पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत ती म्हणजे चुलीवरची आणि आमच्या कोळी पद्धतीची सुक्या मच्छीची झणझणीत रेसिपी। इकडे निकिता बसलेली आहे। चुलीचा धूर आणि मातीच्या भांड्यात बनवलेली सुकी मासळी अगदी चविष्ट आणि झणझणीत लागते। चला तर आज बघूया कोणती रेसिपी आज निकिता आपल्याला बनवून दाखवणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण का ही सुकी मच्छी कशी बनवली जाते ती आपल्याला पाहायला मिळेल। कारण का तुमच्या प्रेमामुळे आपली ही सुकी मच्छी देश विदेशात आणि संपूर्ण देशाच्या खेडोपाडी गावांमध्ये जात आहे, जी केवळ तुमच्याच प्रेमामुळे। आपण दरवर्षी आज जवळजवळ 4 वर्ष झाले आज आपण तुमच्या प्रेमामुळे सगळीकडे सुकी मच्छी पाठवतोय। कुरिअर आणि पोस्टाद्वारे ही संपूर्ण घरामध्ये जाते आपली सुकी मच्छी। बोंबील असो, आंबाड असो, सोडे असो किंवा बारीक सुकट असो, ही सगळी मच्छी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे आणि त्यांचीच रेसिपी तुमच्या आग्रहास्तव आम्ही ही बनवून दाखवतोय। चला तर वेळ न दवडता आपण ही कोकणची आणि आमच्या कोळी पद्धतीची झणझणीत कोकणी रेसिपी सुक्या मच्छीची पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मंडळी, आपल्या जीवन परिवारात तुमचे मी मनापासून स्वागत करते। आपल्या सुक्या मच्छीच्या रेसिपीची सिरीज चालू झाली आहे आणि मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवला तो म्हणजे आपला मसाला वापरून कोळी पद्धतीचा आणि कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून तयार केलेला झणझणीत असा बोंबलाचा रस्सा। आणि कांदा खोबऱ्याचं वाटण म्हणजे काय, तर अर्धी वाटी खोबरं घ्यायचं, एक कांदा घ्यायचा आणि जर आपल्याला जास्त पाहिजे असेल रस्सा तर 1 वाटी खोबरं घ्यायचं, मोठा कांदा असेल तर अर्धा कांदा घ्यायचा आणि तो तेलावर असं म्हणजे तव्यामध्ये टाकायचा। तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि खोबरं आणि कांदा थोडंसं भाजून घ्यायचं आणि ते काढायचं आणि मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं। 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, कारण जास्त लसूण टाकायचं नाही, कारण का आपण फोडणीला सुद्धा लसूण वापरत असतो। आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरवर फिरवून घ्यायचं, झालं वाटण तयार। चला तर आपण आता मी तुम्हाला 2 रेसिपी दाखवणार। ती म्हणजे पहिली रेसिपी म्हणजे आंबाड आणि खाडा मिक्स आणि दुसरी रेसिपी म्हणजे हा नुसता खाडा ते मिक्स। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मंडळी, तुम्ही आमच्याकडनं आंबाड मागवता, सुकी मच्छी मागवता, पण काही जण आम्हाला असा प्रश्न करतात की तुम्ही आम्हाला ही आंबाड आहे ना ती साफ करून द्याल का? पण आम्ही तुम्हाला नाही म्हणतो, कारण का आम्हाला बोंबील साफ करायचे असतात, सुकी मच्छी साफ करायची असते, पॅकिंग करायचं असतं, कुरिअर करायचं असतं, दिवसाला 70, 80, 150 असे आम्हाला पॅकिंग तयार करायचे असतात। त्याच्यानंतर बारीक सारी छोटी मोठी कामं असतात, त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही आंबाड साफ करायला नाही म्हणतो। पण ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आंबाड साफ पण करून दाखवणार आहे आणि आंबाडीची रेसिपी सुद्धा करून दाखवणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आपल्या गप्पा अशा चालू राहणार आहेत, पण आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया। पहिल्यांदा मी तुम्हाला आंबाड ही कशी साफ करायची ती दाखवते। चला आपण आता आंबाड साफ करून घेऊया।
मंडळी, तुम्ही जेव्हा आमच्याकडनं अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो अशी आंबाड मागून घेता, पण आपल्याला जेवढी लागेल तेवढी आपण आंबाड घ्यायची ही अशी आणि साफ करून घ्यायची. हे बघा, आता ही आपण आता आंबाड साफ करूया. ही कशी साफ करायची तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे असं हे डोकं आहे ना, तो डोकं आधी काढून टाकायचं, ही शेपटी काढायची आणि त्याचे हे पाय काढून टाकायचे. हे बघा, हे असे, हा बघा, हा डोका काढायचा, त्याच्यानंतर हे पाय काढायचे, ही शेपटी काढायची. डोकं, हे पाय आणि ही शेपटी. हे बघा, ही कशी पटापट पटापट होते ना. आणि कसं आहे, म्हणजे आपल्याला जर वेळ असेल ना तुम्हाला, की आपण संध्याकाळी आलात कामावरून, टीव्ही बघताय, तर आपल्याला जर उद्या जर डब्यामध्ये बनवायचं असेल तर आपण अशी पटकन अशी आंबट साफ करून ठेवायची. हे बघा, ही असं लगेच डोकं काढायचं, शेपटी काढायची, पाय काढायचे. हे बघा कशी लवकर लवकर पटापट पटापट होते. आणि मी तुम्हाला दुसरी सुद्धा पद्धत दाखवणार आहे, कारण का कोण कोण कसे जास्त प्रमाणात मागवतात आणि ते आम्हाला म्हणतात की तुम्ही आम्हाला साफ करून द्या, पण आम्हाला तेवढं शक्य होत नाही, कारण का आमच्याकडे तेवढा वेळ सुद्धा नसतो. पण आता मी तुम्हाला दुसरी पण पद्धत दाखवते की कशी ती पटकन पटकन साफ करायची. आता तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते की कशी साफ करायची, कारण का कोण कोण कसे जास्त प्रमाणात मागवतात, 2 किलो 3 किलो, मग त्यांना जड पडते म्हणजे साफ करून ठेवायला. तर आपण ही अशा पद्धतीने साफ करतो. हे बघा, ही अशी एक पिशवी घ्यायची किंवा कॉटनचा कपडा सुद्धा घेतला तरी सुद्धा चालेल. मग अशी त्याच्यामध्ये ही बघा, ही आंबाड आहे ना, ही अशी त्यात टाकायची आंबाड सगळी. ही आंबाड सर्व टाकायची. ही आंबाड आहे ना, ही सर्व अशी भरायची या पिशवीमध्ये, किंवा कॉटनचा कपडा सुद्धा भरली तरी चालेल. आणि ही अशी भरायची आणि हे बघ, ही असं ठेवायचं आणि अशी जरा जाड करायची. आणि एक असं म्हणजे असं लाटणी घ्यायची किंवा असं काहीतरी ठोकळा वगैरे घ्यायचा आणि ही अशी ठोकायची. हे बघा, ह्याला असं ठोकायचं, हे आहे ना असं ठोकायचं. काय माहितीये का, ह्या आंबाडीला काहीच होत नाही, पण जे त्याचे जे डोका वगैरे आहे ना, शेपटी पाय वगैरे, ती अशी मोडून जाते. हे बघा, जर आपण जास्त प्रमाणात घेतली ना तर आपलं काम पटकन होतं. हे अशी असं ठोकायचं त्याला. हे आता आपली अशी ठोकून झालंय ना, आता मी ही पिशवीतून बाहेर काढणार आहे. म्हणजे एक असं आपण आता असं ताट घ्यायचं, एक ताट घ्यायचं आणि मग पुढे पेपर वगैरे घ्यायचं आणि मग ही आंबाड आहे ना, ती पिशवीतून अशी बाहेर काढायची. ही अशी ओतायची ताटामध्ये, किंवा सूप असेल तर सूप सुद्धा चालेल, सुपात सुद्धा घ्यायची आणि पाखडायची तुम्हाला येत असेल तर. है ना, अशी म्हणजे ताट घ्यायचे पुढे आणि ही अशी आंबाड आहे ना, ही अशी ही घाण तशी काढून टाकायची. ना किती बघा सोपं, आंबाडीला काहीच होत नाही, पण ती घाण निघून जाते. कशी अशी पटकन काम होतं. आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात मागवता तर एकदाच साफ करून ठेवा, त्याचा कसं म्हणजे कचरा पण एकदाच निघून जातो. आणि आंबाड आहे ना, ती साफ करून ठेवा, कारण का आपल्याला जर उद्या जर डब्यामध्ये न्यायची असेल तर साफ केलेली आंबाड असेल ना, तर पटकन आपण थोडीशी काढायची आणि लगेच आपल्याला रेसिपी करता येतं. म्हणून आंबाड तुम्ही साफ करून ठेवत जा. आपला रिकामा वेळ म्हणजे आपण टीव्ही बघतोय तर टीव्ही समोर घ्यायची, थोडीशी आपल्याला लागेल ती आंबाड साफ करून ठेवायची, म्हणजे उद्याचं पण काम सोपं आणि आपल्या डब्याला सुद्धा चव येईल की नाही आपल्या जिभेला मस्त. ही बघा, ही आपली आता आंबाड साफ करून झाली. ही मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते. अशी काढून घ्यायची आपली आंबाड. ही घेतली काढून, ही पण त्याच्यामध्ये टाकली, दुसऱ्या पद्धतीने केली. आणि मी आता हा खाडा साफ करून दाखवते, कारण का आपल्याला दुसरी रेसिपी पण करायची खाड्याची. हा खाडा म्हणजे मासा सुकट कोण कोण बोलतात, कोण कोण त्याला टेंगली म्हणतात, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं बोलतात. हे बघा, ह्या खाड्याचं पण कसं डोकं काढायचं, हा डोकं काढलं आणि शेपटी काढली. हा आहे ना, म्हणजे कडक असेल ना तर तो लगेच साफ करायला येतो आणि आमच्याकडनं आम्ही चांगले सुकवून सुद्धा देतो. म्हणून तुम्ही पटकन आमच्याकडनं जो माल आला ना, आला ना की तो काढायचा बाहेर आणि थोडंसं अर्धा तास ऊन दाखवायचं आणि मग असं साफ करून ठेवायचं. हे बघा, हे किती पटकन पटकन काम होतंय. हे बघा, तुमच्याकडे बोलता बोलता झालं की नाही साफ. हे असं डोकं काढायचं, शेपटी काढायची. हे असं डोकं काढायचं, शेपटी काढायची.
चला आपला आता हा खाडा सुद्धा साफ करून झालेला आहे बघा. हा खाडा साफ करून झालाय आणि ही आंबाट साफ करून झाले. आपण आता चला याची झणझणीत अशी मस्त अशी चविष्ट रेसिपी बनवूया. पण पहिल्यांदा काय करायचं आहे, ही मी आता आंबाट ह्या भांड्यामध्ये घेतली आहे. हे बघा ही आंबाट घेतली आणि मी तुम्हाला म्हटली होती की आंबाट आणि खाडा मिक्स त्याची रेसिपी करून टाकलं. कारण तुम्ही आमच्याकडनं आंबाट मागवता पण खाडा मागवत नाही. पण खाडा आणि आंबाट हे दोन्ही सुद्धा चांगलं लागतं एकत्र. हे बघा आता आपण आंबाट घेतली, त्याच्यामध्ये मी आता थोडासा खाडा टाकते. म्हणजे ही आपली पहिली रेसिपी खाडा आणि आंबाट मिक्स. आणि हा नुसता खाडा तो सुद्धा ह्या भांड्यामध्ये काढतो. तो पण आपण एका भांड्यामध्ये घ्यायचा घेतला. आणि मी आता हे कोमट पाणी घेतलेलं आहे. हे बघा ह्या भांड्यामध्ये मी कोमट पाणी घेतलेलं आहे. हे कोमट पाणी मी आता त्याच्यामध्ये टाकणार आहे. कोमट पाणी टाकायचं. आणि आपण आहे ना कुठली मच्छी म्हणजे सुकी मच्छी घेताय ना तर ती कोमट पाण्यामध्ये जरा 5-10 मिनिटं तरी ठेवायची. म्हणजे त्याचं कसं म्हणजे चांगली ती शिजते सुद्धा आणि लागते पण चांगली. हे बघा आता हे कोमट पाणी घेतलं आणि मी आता भिजत ठेवलं. हे आपण आता भिजत ठेवूया. तोपर्यंत आता आपण रेसिपीकडे वळूया. आणि आता मी हे आता हे मातीचं भांड, हे मातीचं भांड आहे ना ते चुलीवर ठेवते. असं चुलीवर ठेवते. आता हे भांड आहे ना ते तापून घ्यायचं. हा भांडा मी ठेवलाय तो तापते. तोपर्यंत मी आंबाड आणि खाडा ह्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते मी दाखवते तुम्हाला. हे बघा कांदे घेतलेत मी 2, हे असे 2 कांदे घेतलेत, कढीपत्ता घेतलाय, लसूण घेतलाय ठेचून, एक मिरची घेतली, टोमॅटो घेतला, कोथिंबीर घेतली आणि हा तेल आणि हे आपले मसाले. हे बघा हे मसाले आपल्या घरगुती कोळी पद्धतीने तयार केलेला हा आपला मसाला आणि हळद आणि हा गरम मसाला आणि हा हिंग आणि मीठ आणि हे कोकम, हे गावाकडचे कोकम आणि ही चिंच थोडीशी. चला मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. चला आपलं आता भांड गरम झालंय. आपण आता पहिल्यांदा मी आता तेल टाकते. हे बघा हे तेल आहे ना तेल टाकते. तेल कसं आपल्या अंदाजानुसार टाकायचं. कोणाला जास्त तेल लागतं कमी तेल लागतं. पण जरा सुक्या मच्छीमध्ये तेल जरा टाकायचं जास्त. हे बघा आता तेल टाकलं ना, आता हे तेल टाकलं ना आणि मग आता मी हा लसूण टाकते. हा बघा लसूण टाकते. लसूण कसं असं ठेचून घ्यायचं पूर्ण. कारण कसं आहे म्हणते का अख्खा पण लसूण ठेवला ना तर तो कोणाच तरी एकाच्या ताटात जातो आणि तो लसूण बाजूला काढला जातो. पण लसणाचा स्वाद आहे ना तो सगळ्या पदार्थात लागतो. आता लसूण तोपर्यंत लाल होतोय. आता मी कांदा चिरून घेते. बघा आता कांदा कापून घे. कांदा आहे ना बारीक कापायचा. आता आपला कांदा कापून झाला आणि लसूण सुद्धा आपला लाल झालाय. मी आता कांदा टाकून घेते. आता कांदा टाकते. कांदा टाकायचा आणि ढवळायचा. आता कांदा पोळतोय तोपर्यंत मी टोमॅटो टाकून घेते. हा टोमॅटो घ्यायचा. टोमॅटो कापून घेते. हा टोमॅटो सुद्धा कापून झाला. आता मी टोमॅटो पण टाकते. चला आपण आता टोमॅटो टाकूया. हा आता कांद्यावर टोमॅटो टाकू आणि आता परत एकदा फिरवून घेऊ. कांदा टोमॅटो शिजते तोपर्यंत आता मिरची कापून घेते. मिरची टाकते. मिरचीचं म्हणजे कसं आपल्याला जर पाहिजे असेल तर टाकायचं, तिखट पाहिजे असेल तर. कारण कसं लहान मुलांना वगैरे मिरची चालत नाही ना म्हणजे आलेली, तर मिरची टाकायची नाही तर नाही टाकायची. आपण तिखट पाहिजे असेल तर मिरची टाकायची. आता ही मिरची टाकून मिरची आणि आता मी हा
कढीपत्ताची. हा कढीपत्ता बघा. मी कढीपत्ता सहज म्हणजे टाकतेच रेसिपीमध्ये. टोमॅटो, कांदा, मिरची वगैरे शिजते तोपर्यंत मी आता कोकम टाकते. हे बघा, हे कोकम टाकते. हे 2-4 असे कोकम टाकायचे. कोकम आहेत ना ते तुकडे करून टाकायचे, म्हणजे कसं ते जरा त्याची चव जरा चांगली येते. हे कोकम टाकायचे आणि परत एकदा मी फिरवून कोकम टाकला. आता हिंग टाकते. हिंग कसा टाकायचा म्हणजे पावसाचे दिवस असतात ना, म्हणजे ही सुकी मच्छी आहे पोटाला बाधू नये म्हणून सुक्या मच्छीमध्ये हिंग टाकायचा. आणि आता मी हे कांदा शिजतोय तोपर्यंत मी जी आंबाड आणि खाडा जो मिक्स भिजत ठेवलेला आहे ना, तो मी आता स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून आणते. मी आता हे आंबाड आणि खाडा हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलंय. हे बघा, हे धुवून आणले. आणि आता आपण आपले मसाले टाकणार आहोत. त्याच्यामुळे आपण थोडासा आपला गॅस जो आहे ना तो कमी करायचा. मी सुद्धा आता चूल कमी करते थोडीशी, कारण आपले मसाले कसे म्हणजे जळतील. गॅस कमी करायचा. आणि हा आता आपला ह्याच्यात असे 2 चमचे मी मसाला टाकला. मसाला टाकला. हा अर्धा चमचा मी हळद टाकते. आणि हा अर्धा चमचा मी गरम मसाला टाकते. हे टाकलं ना हे असं फिरवून घ्यायचं. जरासा मसाला असं शिजवून घ्यायचा. हा मसाला शिजला ना की लगेच आपण ही आंबाड आणि खाडा जो आहे ना तो टाकायचा. टाकते. ही रेसिपी आहे ना झटपट होणार आहे. आणि ही अशी ढवळून घ्यायची. ही अशी ढवळते. मी आता ह्याच्यामध्ये ही ढवळली ना, मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकते, म्हणजे अर्धा तांबा किंवा अर्धा ग्लास. कारण का कसं माहिती, मी तुम्हाला झणझणीत असं सुक्क असं दाखवते ना मग, आणि आंबाड वाफेवर शिजणार आहे म्हणून मी पाणी टाकते. पाणी टाकायचं. हे पाणी टाकायचं आणि हे ढवळून घ्यायचं. आणि हे असं ढवळून घ्यायचं. आणि मी आता चवीनुसार मीठ टाकते. मीठ पण टाकायचं. हे आता मीठ टाकते. असं मीठ टाकलं आणि मग आता मी झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनिटं शिजवून घेणार आहे. आता मीठ टाकलं ना, आता ढवळून घेते. मीठ टाकलं. आता मी झाकण ठेवते. हे बघा, हे झाकण आहे ना, हे झाकण ठेवते मी आता आणि 5 मिनिटावर शिजवून घेऊया. आता 5 मिनिटं झालेले. आता झाकण काढून बघूया. झाकण काढते बघा, मस्तपैकी असा वास पसरलाय. आणि ही आता कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर भरपूर टाकायची. कोथिंबीर कशी म्हणजे खायला चांगली लागते त्याची. मी आता कोथिंबीर टाकली आणि मी आता ढवळून घेते. ही अशी आपली साधी आणि सोपी कोळी पद्धतीची झणझणीत अशी रेसिपी तयार झाली. चला तर मी आता चुलीवरनं उतरवून घेते. आणि हा बघा, हा झाला तयार आपला कोळी पद्धतीचा झणझणीत असा आंबाड आणि खाड्याचा सुक्का. चला तर ही आहे तयार आपल्या कोळी पद्धतीची आणि पारंपरिक केलेली आंबाडी आणि खाड्याचा सुक्का. तुम्ही सुद्धा घरी एकदा तरी करून पहा आणि चव कशी वाटली ती आपल्या या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून पाठवा. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा. अशीच आपली संस्कृती, आपला इतिहास, परंपरा आणि खाद्य रेसिपी पाहायची असेल आणि भन्नाट ब्लॉग्स पाहायचे असतील तर आपला जीवन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. चला तर मिळूया आता पुढल्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय कोकण. म्हणजे मी तुम्हाला
तुम्हाला झणझणीत असं सुक्क असं दाखवते ना मग, आणि आंबाड वाफेवर शिजणार नाही म्हणून मी पाणी टाकते. पाणी टाकायचं, हे पाणी टाकायचं आणि हे ढवळून घ्यायचं.